Hello, good morning all students. Standard 7th, subject mathematics, chapter number 9, direct proportions and inverse proportions. In a previous lecture studied practice set number 37 examples. In today's lecture we will proceed forward. Let us learn inverse proportion. So let's get started. तर पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 37 सॉल्व केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट लर्न यामध्ये इन्व्हर्स प्रोपोर्शन. इन्व्हर्स म्हणजे व्यस्त, की याचा जो अर्थ आहे तो म्हणजे व्यस्त प्रमाण, की इन्व्हर्स प्रोपोर्शन. त्या ठिकाणी ही काही आकृती दाखवलेली आहे. आकृतीवरून द सम व्हॉलेंटियर्स. तर व्हॉलेंटियर्स या शब्दाचा जो अर्थ आहे तो म्हणजे स्वयंसेवक. की सम व्हॉलेंटियर्स हॅव गॅदर्ड टू डिग 90 pits फॉर अ ट्री प्लांटेशन प्रोग्राम. द वन व्हॉलेंटियर डिग्स 1 pit in 1 day. If there are 15 volunteers, they will take 90 divided by 15 is equal to 6 days to dig the pits. की याचा अर्थ असा आहे की वृक्षारोपण करण्यासाठी 90 खड्डे खणायचे आहेत. त्यासाठी काही स्वयंसेवक जमले आहेत. एक स्वयंसेवक रोज एक खड्डा खणतो, तर 15 स्वयंसेवकांना ते खड्डे खणायला किती दिवस लागतील. म्हणजेच काय येणार आहे या ठिकाणी, द सम व्हॉलेंटियर्स हॅव गॅदर्ड टू dig 90 pits for a tree plantation program. The one volunteers digs 1 pit in 1 day. If there are 15 volunteers, total volunteers numbers of the 15 volunteers, they will take the 90 divided by 15. 90 divided by 15 केल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर त्याचा आन्सर किती येतं, 6 days टू dig the pits. म्हणजेच त्या 15 स्वयंसेवकांना 90 खड्डे खणण्यासाठी 6 दिवस लागतील. तर 10 व्हॉलेंटियर्स विल टेक 90 डिवाइडेड बाय 10 म्हणजे किती येणार आहे, 9 days येणार आहे. जर त्या ठिकाणी आपण व्हॉलेंटियरचा नंबर जर कमी केला, 10 केला, तर त्यांना 9 दिवस लागतील. किती लागणार आहेत, 9 दिवस लागतील. किंवा या ठिकाणी आपण व्हॉलेंटियरचा नंबर जर वाढवला तर दिवसांची संख्यासुद्धा काय होईल, कमी होईल. तर आफ्टर द नंबर ऑफ द पिट्स अँड द नंबर ऑफ द व्हॉलेंटियर्स इन अ डायरेक्ट प्रोपोर्शन आर द नंबर्स ऑफ पिट्स अँड द नंबर ऑफ व्हॉलेंटियर्स in a direct proportions. If the number of volunteers decreases, if the number of the volunteers decreases म्हणजे कमी करणे. If the number of volunteers decreases, more days are required. म्हणजे जर आपण स्वयंसेवकांची संख्या कमी केली तर दिवसांची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे. तर if the number of the volunteers decreases, more days are required. And if the number ऑफ द व्हॉलेंटियर्स इन्क्रीजेस, फेवर डेज आर रिक्वायर्ड. म्हणजे जर आपण व्हॉलेंटियरची संख्या वाढवली तर दिवसांची संख्या काय होणार आहे, फेवर म्हणजे कमी होणे. की व्हॉलेंटियर्स इन्क्रीजेस, फेवर्स डेज आर रिक्वायर्ड फॉर द जॉब. हाऊएवर द प्रोडक्ट ऑफ द नंबर ऑफ डेज अँड नंबर ऑफ व्हॉलेंटियर्स रिमेन्स कॉन्स्टंट. तर वी से दॅट दीज नंबर्स आर इन इन्व्हर्स प्रोपोर्शन्स. की स्वयंसेवकांची संख्या कमी झाली की लागणारे दिवस वाढतात, तर याउलट स्वयंसेवकांची संख्या वाढवली तर कामाचे दिवस कमी होतात. स्वयंसेवक व दिवस यांच्या संख्यांचा गुणाकार स्थिर आहे. या संख्या व्यस्त प्रमाणात आहेत असे आपण म्हणतो. म्हणजेच वी से दॅट दीज नंबर्स आर इन इन्व्हर्स प्रोपोर्शन. इन्व्हर्स प्रोपोर्शन म्हणजे व्यस्त प्रमाण. असं जे प्रमाण आहे ते कसं आहे, व्यस्त प्रमाण आहे. तर सपोज सुद्धा has to solve 48 problems in a problem set. म्हणजे सुद्धा नावाचा जो स्टुडंट्स आहे, हा स्टुडंट्स काय करतो की प्रॉब्लेम सेटमधील 48 प्रॉब्लेम, की 48 प्रॉब्लेम्स काय करतो, त्या प्रॉब्लेम सेटमध्ये सॉल्व करतो. की सपोज सुद्धा हॅज टू सॉल्व 48 प्रॉब्लेम इन अ प्रॉब्लेम सेट. इफ सी सॉल्व्स 1 प्रॉब्लेम एव्हरी डे. 1 प्रॉब्लेम एव्हरी डे म्हणजे प्रत्येक एक प्रॉब्लेम तो काय करतो, एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी सॉल्व करतो. सी विल नीड 48 days टू कम्प्लीट द सेट. म्हणजे जर त्यांनी दिवसाला एक प्रॉब्लेम जर सॉल्व केला तर त्याला 48 प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी 48 days लागतील. तर बट इफ
सी सॉल्व्स 8 प्रॉब्लेम्स एव्हरी डे. आणि त्यानं जर प्रत्येक दिवशी जर 8 प्रॉब्लेम सॉल्व केले तर दिवसांची संख्या काय होईल, कमी होईल. म्हणजे सी विल कंप्लीट द सेट इन 48 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू 6 days. अँड इफ सी सॉल्व्स द 12 प्रॉब्लेम्स अ डे. प्रत्येक दिवशी जर त्यानं 12 प्रॉब्लेम जर सॉल्व केले तर सी विल नीड 48 डिवाइडेड बाय 12 म्हणजे 4 days. 48 डिवाइडेड बाय 12 म्हणजे 4 days येणार आहे. द नंबर ऑफ प्रॉब्लेम्स सॉल्व इन अ डे अँड द नंबर ऑफ डेज नीडेड आर इन अ इनवर्स प्रोपोर्शन. देअर प्रॉडक्ट इज कॉन्स्टंट. त्याचा जो प्रॉडक्ट आहे तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. तर डज नोट दॅट 8 × 6. तर 8 × 6 म्हणजे किती येणार आहे, 8 × 6 म्हणजे 48 येईल. तर 12 × 4 किती येणार आहे, 48 येणार आहे. तर 48 × 1 केलं तर किती येणार आहे, 48च येणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेले आहेत. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये, एक्झाम्पल 15 वर्कर्स टेक 8 hours टू बिल्ड अ ऑल म्हणजे भिंत. 15 वर्कर्स टेक 8 hours टू बिल्ड अ ऑल. हाऊ मेनी hours विल 12 वर्कर्स नीड टू बिल्ड द सेम ऑल. एक भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात, तर ते 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील, म्हणजेच 15 वर्कर्स टेक 8 hours टू बिल्ड अ ऑल. हाऊ मेनी hours विल 12 वर्कर्स नीड टू बिल्ड द सेम ऑल. तर सोल्युशनमध्ये तर ॲज द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस, द नंबर ऑफ अवर्स डिक्रीजेस. म्हणजे वर्करची संख्या जर आपण वाढवली तर तासांची संख्या काय होणार आहे, कमी होणार आहे. ॲज द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस, द नंबर ऑफ अवर्स डिक्रीजेस. द नंबर ऑफ वर्कर्स अँड द नंबर ऑफ अवर्स आर इन इनवर्स प्रोपोर्शन. म्हणजेच हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे, हे आपल्या लक्षामध्ये येईल. ॲज द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस, द नंबर ऑफ अवर्स डिक्रीजेस. द नंबर ऑफ वर्कर्स अँड द नंबर ऑफ अवर्स आर इन इनवर्स प्रोपोर्शन. द प्रोडक्ट ऑफ द नंबर ऑफ वर्कर्स अँड द नंबर ऑफ अवर्स नीडेड टू बिल्ड द ऑल इज कॉन्स्टंट. तर लेट अस यूज द व्हेरिएबल एक्स. व्हेरिएबल म्हणजे चल. द व्हेरिएबल एक्स टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. तर सपोज 12 वर्कर्स टेक x hours, म्हणजे 12 वर्करांना x तास लागतात असे मानू. की सपोज द 12 वर्कर्स टेक x hours, द 15 वर्कर्स टेक 8 hours. 15 वर्करांना 8 तास लागतात. द 12 वर्कर्स टेक x hours. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इक्वेशन तयार करावं लागेल. म्हणजे 12 × x इज इक्वल टू 15 × 8. म्हणजेच काय नाही, 12 × x म्हणजेच 12x येणार आहे. इज इक्वल टू 15 × 8 म्हणजे 120 येईल. तर एक्सची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे बोथ साईड डिवायडेड बाय द 12. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू काय येणार आहे, 10 येणार आहे. म्हणजे द 12 वर्कर्स विल टेक 10 hours टू बिल्ड द ऑल. म्हणजे 12 वर्कर जर असतील तर तेच भिंत बांधण्यासाठी त्यांना 10 तास लागतील. तर एक्झाम्पल नंबर 2, ए 40 पेज क्लास मॅगझिन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मासिक पुस्तक एक छापलेलं असतं शाळेत, त्याला मॅगझिन बोलायचं. ए 40 पेज क्लास मॅगझिन म्हणजे हस्तलिखित अंक. ए 40 पेज क्लास मॅगझिन इज टू बी रिटन इफ वन स्टुडंट वुड रिक्वायर 80 days टू राईट इट. हाऊ मेनी वूड 4 students रिक्वायर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की वर्गामध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू आहे. एका विद्यार्थ्याला अंक तयार करायला 80 दिवस लागतात, तर 4 विद्यार्थ्यांना अंक तयार करायला किती दिवस लागतील. तर हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. म्हणजे ए 40 पेज क्लास मॅगझिन इज टू बी रिटन इफ वन स्टुडंट्स वुड रिक्वायर्ड 80 days टू राईट इट. हाऊ मेनी वूड 4 students रिक्वायर्ड. तर सोल्युशनमध्ये इफ मोर स्टुडंट्स हेल्प टू द सेम टास्क. तर इफ मोर स्टुडंट्स हेल्प टू डू द सेम टास्क, फेवर म्हणजे कमी डेज लागतील. फेवर डेज विल बी रिक्वायर्ड
and that is the number of students and the number of days are in inverse proportions. तर सपोज 4 स्टुडंट्स नीडेड एक्स डेज, की एका विद्यार्थ्याला 80 दिवस लागतात, तर 4 विद्यार्थ्यांना किती दिवस लागतील. सपोज 4 स्टुडंट्स नीडेड एक्स डेज, स्टुडंट्स अँड डेज दिलेला आहे, 1 स्टुडंट्स 80 डेज दिलेला आहे, 4 स्टुडंट्स एक्स डेज दिलेला आहे. तर या ठिकाणी इक्वेशन तयार करायचं. म्हणजे आता 4 मल्टिपल एक्स म्हणजे 4x इज इक्वल टू काय येणार आहे 80 मल्टिपल 1, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, बोथ साईड डिवायडेड बाय द 4, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 80 डिवायड बाय 4. एक्स इज इक्वल टू किती आलं 20 आलं. म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आहे ती एक्सची जी व्हॅल्यू म्हणजे किंमत एक्स इज इक्वल टू 20, द 4 स्टुडंट्स रिक्वायर्ड 20 डेज. म्हणजे ते अंकलिखित तयार करण्यासाठी किंवा मॅगझिन तयार करण्यासाठी एका विद्यार्थ्याला 80 दिवस लागतात. जर 4 विद्यार्थी असतील तर तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण होईल असं त्याचा अर्थ आहे. की देअरफॉर 4 स्टुडंट्स रिक्वायर्ड 20 डेज. हे 4 विद्यार्थ्यांना 20 दिवस लागतील. राहिलेला भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू. थँक्यू.